नमस्कार. सीमाने तर माहीला रमा बनवून मुकादमांच्या घरी आणलेलं असतं. पण काहीही करून सीमा माहीला किती समजावत असते, असं वागायचं तसं वागायचं, पण तिच्या मात्र ते लक्षातच येत नसतं. त्याच वेळेला सीमा म्हणत असते, असं नको करूस, अशा वागण्यामुळे खरोखर एक ना एक दिवस तोंड कशी पडशी. तेव्हा मात्र अक्षय तिच्या जवळ आलेला असतो आणि तिला म्हणतो, रमा, अगं इथे काय बसलीस, चल ना आतमध्ये. तेव्हा लगेच माही बोलते, कशाला आतमध्ये, आपण इथेच बसूया, आपण इथे बसून दोघांनी गप्पा मारूया. तेव्हा अक्षय बोलतो, अगं इथे का, आपण आपल्या बेडरूम मध्ये जाऊया आणि दोघांनी गप्पा मारूया. खरं तर मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, आपल्या खूप गप्पा राहिल्या. तेव्हा लगेच रमा बोलते, हो आपल्या खूप गप्पा राहिल्यात, पण आपण इथेच मारूया की. अक्षयने माहीचा हात हातात घेतलेला असतो, तेवढ्यात तिथे खऱ्या रमाची एंट्री झालेली असते आणि रमा मोठ्याने ओरडते, अहो. तेव्हा अक्षयचं लक्ष रमाकडे जातं. तेवढ्यात अक्षय माहीकडे बघत असतो. सीमा खऱ्या रमाला बघून खूपच खुश झालेली असते. सीमाला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला रमा मोठ्याने ओरडते, अहो तुम्ही हे काय करताय, तुम्ही कोणाचा हात हातात घेतलाय, अहो जरा विचार करा ना, तुम्ही असं कसं काय वागू शकता, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अहो तुम्ही असं का वागताय, अहो बोला ना. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, एक मिनिट, कोण आहात तुम्ही. तेव्हा लगेच रमा बोलते, अहो मी तुमची रमा. ही कोण आहे, तुम्ही माझा अधिकार हिला कसा काय देताय, तुम्ही हिचा हात हातात घेऊन बसलात. तेव्हा अक्षय बोलतो, एक मिनिट, अगं कोण आहेस, कोण तू, अगं माझी रमा आहे. तेव्हा रमा रडायला लागते आणि म्हणते, अहो असं काय करताय, अहो मी तुमची रमा आहे, मी, अहो माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तेव्हा मात्र सीमा त्या रमाजवळ जाते आणि रमाला बोलते, अगं हो हो हो, मला माहिती आहे ना तू माझी रमा आहेस ती, त्यामुळे तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तू एकच गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तू स्वतःला कमी लेखायचं नाहीस, तू रमा आहेस ही गोष्ट मला माहिती आहे. तेव्हा अक्षय बोलतो, आई प्लीज, तू काय बोलतेस, कळतंय का तुला, अगं जरा विचार कर ना, तू असं कसं काय बोलू शकतेस तू. तेव्हा लगेच सीमा बोलते, बस झालं अक्षय, तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असं बोलतोस. त्याच वेळेला अक्षय बोलतो, म्हणजे. त्याच वेळेला सीमा सांकेतिक भाषेमध्ये तिने माहीला रमा कसं बनवलं हे सर्व सत्य अक्षयला सांगत असते. त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो, आई ते काही असलं, समजा हीच माही असली तर, समजा ही रमा असली तर. त्याच वेळेला लगेच सीमा बोलते, आणि ही रमा असली तर, आणि ती माही असली तर, अक्षय तू दोघींमधला एकाला निवड, पण माझी निवड मात्र हीच रमा आहे, कारण ही माही आहे. तेव्हा स्वतः माही सुद्धा सांगते, हो मी माही आहे. तेव्हा मात्र अक्षय तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतो. अक्षय म्हणतो, नाही माझा कोणावरती विश्वास नाही, कारण किती काही झालं तरी सुद्धा माझ्या समोर खरी आणि खोटी रमा आहे, त्यामुळे त्यातून मला एक रमा ओळखायची आहे, पण ती रमा कोणती हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय अरे असं काय करतोस, एक निर्णय तू घेऊ शकतोस, तो म्हणजे काही झालं तरी तू स्वतः खऱ्या रमाला ओळख, तू ओळखू शकतोस ना, अरे नुसता हात हातात घेऊन ओळखू शकतोस. तेव्हा अक्षय स्वतःशीच बोलतो, खरं तर मगाशी मी माहीचा हात हातात घेऊन बसलो होतो, पण तेव्हा ते फिलिंगच येत नव्हतं की माझ्या रमाचा हात हातात घेतलाय. तो लगेच माहीचा हात पुन्हा हातात घेतो आणि त्याला जाणवतं की ही आपली रमा नाही, कारण माईला खूपच ऑकवर्ड फील होत असतं. माई खूपच घाबरलेली असते आणि ती घाबरत घाबरत अक्षयच्या हातात देत असते. तेवढ्यात मात्र अक्षय रमाजवळ जातो आणि तिच्या समोर हात पुढे करतो, तर रमा त्याच्या हातात हात ठेवून जोरात पकडते. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, झालं, सगळं काही झालं, माझी खरी रमा भेटली. त्यावेळेला सीमा बोलते, कोण आहे खरी रमा. त्यावेळेला अक्षय बोलतो, ही काय, ही दुसरी जी आली ना तीच खरी रमा आहे. खरं तर मी माहीचा हात हातात घेतला होता, पण माहीमध्ये
ऑकवर्ड फील मला वाटत होता, कारण माही माझा हात ज्या पद्धतीने धरत होती ना, ती पद्धत बघता तिला माझा हात धरायचाच नव्हता. आणि तेव्हाच मला जाणवलं की नाही, ही माझी रमा नाही. आणि जेव्हा मी हिच्याजवळ आलो आणि हिच्या समोर मी हात दिले, तेव्हा मात्र कळून चुकलं की हीच माझी रमा आहे. कारण तिची पकड, तिचा घट्टपणा मला समजला. माझे हात जी ज्या पद्धतीने पकडते, ज्या पद्धतीने घट्ट धरते, ते कधीही न सोडण्यासाठी तसेच तिने पकडले. आणि त्यातूनच सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. तेव्हा मात्र सीमाला खूप आनंद होतो. तेवढा तिथे शशिकांत, पार्वती आजी सगळेजण आलेले असतात. शशिकांत, पार्वती आजी दोन्ही रमाला बघून गोंधळतात. त्याच वेळेला शशिकांत मोठ्याने बोलतो, सीमा अगं काय चाललंय, दोन दोन रमा, नक्की कोणती खरी रमा आहे? त्यावेळेला सीमा बोलते, अहो तुम्ही नका काळजी करू, नक्की कोणती खरी रमा अक्षयने काढलंय शोधून, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा पार्वती आजी बोलते, अगं पण कोण आहे खरी रमा? तेव्हा अक्षय बोलतो, ही काय, ही आहे माझी खरी रमा. तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच आनंद होतो. पार्वती आजी खूपच खुश होते आणि पार्वती आजी रमाजवळ जाते आणि रमाला बोलते, रमा तू आलीस, पण या घराचा आनंद परत घेऊन आलीस, पण ही मुलगी कोण आणि ही ते कशी काय? त्याच वेळेला सीमा बोलते, आई प्लीज तिला काही बोलू नका हो. ज्या वेळेला आपला अक्षय डिप्रेशन मध्ये होता, तेव्हा त्या डिप्रेशन मधून त्याला बाहेर काढण्याची जबाबदारी माहीने घेतली होती आणि तीच ही माही. खरं तर माझा नाईलाज झाला होता, म्हणून मला माहीला रमा बनवून या घरात आणावं लागलं. पण खरं सांगू का, आता मला कळून चुकलंय. माहीने तिचं काम चोख केलं, पण खऱ्या रमाची भेट सुद्धा तिनेच घडवून आणली. तेव्हा लगेच सीमा असं बोलल्यावर माही बोलते, मावशी चला मी आता येते. तेव्हा लगेच सीमा बोलते, नाही तू कुठेही जायचं नाही, तू इथेच थांबायचं. मला माहिती आहे ना तुला काम नाही, तुला काही नाही. अक्षय तू एक काम करशील का रे, या मुलीला आपल्याच ऑफिसमध्ये काम दे ना. तेव्हा माही बोलते, नाही नाही, अहो तुम्हाला माहिती तरी आहे का मी कोण आहे ती? अहो मला कामाची गरजच नाही. तेव्हा सीमा बोलते, तुला जर का कामाची गरज नाही तर त्या दिवशी वडापाव खायला साधे तुझ्याजवळ 15 रुपये नव्हते आणि तू म्हणतेस कामाची गरज नाही. तेव्हा माई बोलते, ते तसं ठीक आहे, पण मला कामाची गरज नाही. जर का मी काम करते हे जर का कुणाला समजलं तर उगाचाच पराचा कावळा करायचे, त्यापेक्षा नकोच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्की माही कोण हे जेव्हा अक्षयला कळेल तेव्हा अक्षय तिला मदत करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.